जय भीम नमो बुद्धाय सर्वांना. आजच्या या विशेष भागात आपण स्मरण करणार आहोत त्याग, संघर्ष, प्रेम आणि समर्पणाची मूर्ती असलेल्या रमाई आंबेडकर यांचं. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील यशाबद्दल बोलतो तेव्हा त्याची सुरुवात कुठून झाली हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरते. हो, सुरुवातीचा काळ समजून घेणं गरजेचं आहे. मला इथे एक वेगळी उपमा द्यावीशी वाटते. आपण जेव्हा एखाद्या गगनचुंबी इमारतीकडे पाहतो ना, तेव्हा तिचे वरचे मजले आपल्याला दिसतात. हां, बरोबर. पण त्या इमारतीचा पाया जमिनीखाली अंधारात असतो, तो कोणालाही दिसत नाही. बरोबर. पण त्यावरच ती संपूर्ण इमारत उभी असते. रमाईंचे बालपण आणि त्यांच्या संसारातील सुरुवातीचा जो संघर्ष होता, तो एका अर्थाने बाबासाहेबांच्या या सामाजिक मोहिमेचा न दिसणारा पण मजबूत पाया होता. क्या बात आहे. अतिशय समर्पक उपमा दिलीत आपण. आणि इथे सर्वात वेधून घेणारी गोष्ट म्हणजे हा संघर्ष केवळ परिस्थितीशी केलेला 2 हात नव्हता. म्हणजे अजून काही होतं त्यामागे? होय ना. तो एका मोठ्या ध्येयासाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करण्याचा अत्यंत कठीण काळ होता. रमाईंचं बालपण अत्यंत हालाकीत गेलं. दाभोळजवळच्या वणन गावात त्यांचा जन्म झाला आणि अत्यंत लहान वयात त्यांच्या आईवडिलांचे छत्र हरपले. अरे बापरे, खूपच लहान वयात. हो. आणि नंतर मुंबईत येऊन भायखळ्याच्या मार्केटमध्ये अत्यंत गरिबीत त्यांचं लग्न झालं. जेव्हा आपण त्यांच्या या सुरुवातीच्या आयुष्याकडे पाहतो तेव्हा लक्षात येतं की लहान वयातच त्यांना परिस्थितीने, काय म्हणतो आपण त्याला, अकाली प्रौढ बनवलं होतं. समज लवकर आली परिस्थितीमुळे. अगदी बरोबर. त्यांच्यात बालपणापासूनच जी सहनशीलता निर्माण झाली ना, तीच पुढे जाऊन एका मोठ्या सामाजिक क्रांतीचा आधार बनली. आणि म्हणूनच ना माझ्या मनात एक विचार सतत येतो. साहित्यातही या सूचनेनुसार मला एक प्रश्न पडतो. आपल्या स्वतःच्या आयुष्यात जेव्हा लहानसहान अडचणी येतात तेव्हा आपण पटकन कोलमडून पडतो. हो, अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण निराश होतो. हो ना. पण अत्यंत कमी वयात संसाराची आणि गरिबीची इतकी मोठी जबाबदारी खांद्यावर पडल्यावर एका लहान मुलीच्या मनाची अवस्था काय असेल? हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर अशा परिस्थितीत माणूस सामान्यतः कोलमडून जातो. पण रमाई खचल्या नाहीत. त्यांनी परिस्थितीचा अत्यंत प्रगल्भपणे स्वीकार केला. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. कारण बालपणातील संघर्षाने रमाईंना ज्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार केलं, तोच धागा पकडून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी त्यांनी दिलेल्या साथीकडे वळतो. तो काळ खूपच महत्वाचा होता. आजच्या काळात बघा, आपण सर्वजण वर्क लाईफ बॅलन्सबद्दल खूप बोलतो. होय, स्वतःसाठी वेळ कसा काढावा यावर चर्चा होतात. अगदी. पण रमाईंच्या आयुष्याकडे पाहिलं तर तिथे स्वतःचं असं काहीच उरलंच नव्हतं. त्यांनी आपल्या स्वतःच्या इच्छा आणि आकांक्षांचा पूर्णपणे त्याग करून स्वतःच्या आयुष्यालाच एका महान कार्याचं इंधन बनवले. बाबासाहेब जेव्हा उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले तेव्हा मागे रमाईंनी जे सहन केलं त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. खरंय. आणि इथे आपण हे समजून घेतलं पाहिजे की असं का घडलं, या मागचं कारण काय होतं. का म्हणजे नेमकी काय परिस्थिती होती? म्हणजे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका जागतिक दर्जाच्या विद्वानाला ज्यांना आपले शैक्षणिक ध्येय गाठायचं होतं, त्यांना एका अशा सुरक्षित वातावरणाची नितांत गरज होती जिथे त्यांना घरगुती विवंचनांचा त्रास होणार नाही. हो, ती एकाग्रता खूप महत्वाची असते. अगदी. ती सुरक्षा रमाईने निर्माण केली. जर बाबासाहेब लंडनमध्ये बसून घरात आज मुलांच्या जेवणाचं काय झालं असेल या चिंतेत असते तर ते एवढं मोठं बौद्धिक काम करू शकले नसते. रमाईने स्वतः गोवऱ्या थापल्या, गरिबी सहन केली, पण बाबासाहेबांना कधीही याची झळ पोचू दिली नाही. पण मला इथे थोडं थांबून एक अत्यंत महत्वाचा आक्षेप किंवा प्रश्न मांडावासा वाटतो. हो, बोला ना. आपण ना नेहमी त्याग या शब्दाचं खूप उदात्तीकरण करतो आणि त्यामागील ज्या वेदना असतात त्या कुठेतरी विसरून जातो. साहित्यात स्पष्टपणे नमूद केले की त्यांनी गरिबी आणि उपासमार सहन केली. पण घरात अन्नाचा एक कणही नसताना आलेली ती उपासमार आणि स्वतःच्या माणसांचं, स्वतःच्या मुलांचं निधन होणं हे केवळ त्याग आहे का? हा खूप गंभीर मुद्दा आहे. हो ना. कारण ही एक भयंकर शोकांतिक आहे. हे सगळं सहन करण्याची ताकद एखाद्या व्यक्तीत कुठून येत असेल? जर आपण हे एक व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर यामागील मानसिक कणखरतेचं आपल्याला विश्लेषण करता येतं. तुम्ही म्हणालात ते अगदी खरंय. वैयक्तिक दुःख आणि उपासमार ही शोकांतिकाच आहे. हो, त्याचं उदात्तीकरण नको आहे ना. नक्कीच नाही. पण रमाईंच्या बाबतीत हा वैयक्तिक दुःख आणि समाजाच्या मुक्तीचा लढा यातील एक प्रचंड मोठा द्वंद्व होता. जेव्हा पोटची मुलं उपचारांअभावी डोळ्यांदेखत जातात तेव्हा ती वेदना शब्दांच्या पलीकडची असते. पण त्यांनी स्वतःचं दुःख बाजूला ठेवून एका व्यापक सामाजिक कल्याणासाठी अफाट धैर्य दाखवलं. म्हणजे त्यांचं दुःख त्यांनी त्या क्रांतीचा आड येऊ दिलं नाही. अगदी बरोबर. बाबासाहेब ज्या वंचित समाजासाठी लढत होते त्या लढ्याला जर यश आलं तर पुढे लाखो आयांच्या मुलांना हे दुःख भोगावं लागणार नाही हे कदाचित त्या अंतर्मनातून ओळखून होत्या. अरे वा, हा विचारच किती महान आहे.
आणि या अफाट संघर्ष आणि दुःखानंतर त्यांच्या या धैर्याचं फळ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे यश मिळालं ते आज आपण पाहतोय. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? काय अर्थ होतो सांगा? याचा अर्थ असा होतो की रमाई या केवळ एका महान व्यक्तीच्या पत्नी नव्हत्या, तर त्या स्वतःचं एक स्वतंत्र आणि कणखर संस्था होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यशामागे त्यांचं योगदान किती मोलाचं होतं हे यावरून स्पष्ट होतं. होय, यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आजच्या समाजासाठी यातून काय प्रेरणा मिळते? आजच्या पिढीला याचा काय उपयोग? बघा, आज आपण माहितीच्या महापुरात हरवलो आहोत, पण आजच्या पिढीला आणि विशेषतः महिलांना रमाईंच्या या आयुष्यातून स्वतःचं स्वत्व आणि सामर्थ्य ओळखण्याची खूप मोठी शिकवण मिळते. त्या आज महिलांच्या संघर्षाचे आणि सामर्थ्याचे एक सर्वोच्च प्रतीक बनले आहेत. खरंय, त्यांच्या जीवनातून हीच प्रेरणा मिळते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण खंबीरपणे उभं राहू शकतो. आजच्या या सखोल चर्चेतून आपण खऱ्या अर्थाने खूप काही शिकलो आहोत. होय, संपूर्ण साहित्यातील मुख्य मुद्द्यांचा आपण खूप चांगला आढावा घेतला. अगदी. रमाईंचं बालपण, त्यांनी केलेला त्याग, गरिबीतील त्यांचं अफाट धैर्य आणि आजच्या समाजासाठी त्या कशा प्रेरणास्थान आहेत हे आपण पाहिलं. म्हणूनच साहित्यात म्हटल्याप्रमाणे रमाईंचा त्याग हा फक्त इतिहास नाही, तो प्रत्येक संघर्ष करणाऱ्या व्यक्तीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. नक्कीच. आणि जाता जाता मी एक शेवटचा विचार मांडू इच्छिते. हो, सांगा ना. जेव्हा आपण इतिहास वाचतो तेव्हा आपण नेहमी मंचावरील प्रकाश झोतात असलेल्या नायकांकडेच पाहतो. पण रमाईंसारख्या शांत सावल्यांचा अभ्यास केल्यानंतर आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आज आपल्या आजूबाजूला अशा किती शांत सावल्या आहेत ज्यांच्या अदृश्य त्यागावर आपला भविष्यकाळ उभा राहत आहे, आणि आपण त्यांचा योग्य सन्मान करत आहोत का? हा खरोखरच खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपण सर्वांनी यावर नक्कीच विचार केला पाहिजे. आणि याच विचारासोबत आपण आजच्या या वेधाच्या शेवटाकडे आलो आहोत. हा विशेष भाग आवडला असेल तर प्रज्ञाप्रवाहाला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. जय भीम, नमो बुद्धाय.